आज 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतो। त्यानिमित्तानेच लेडी स्पेशल मध्ये आजपासून आम्ही स्तनपानाबद्दल विशेष माहिती देणार आहोत। स्तनपानाला अमृतपान का म्हटलं जातं, त्याचं महत्त्व काय, त्याबद्दल आज जाणून घेऊयात डॉक्टर गीतांजली शाह यांच्याकडून। शिवाजी महाराजांच्या काळातली हिरकणी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची। तान्हुल्याला दूध पाजण्यासाठी ती कासावीस झाली आणि अख्खा रायगड उतरून आडवाटेनं खाली आली। भारतीय समाजात स्तनपानाचं महत्त्व हे पूर्वीपासूनच सांगितलं जातं, पण बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम स्त्रियांच्या मानसिकतेतही झाला। खरं तर पुढची पिढी ही मानसिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आईच्या दुधाला असामान्य महत्त्व आहे। बाळ 1.5 वर्षाचं होईपर्यंत स्तनपान केलंच पाहिजे। जागतिक स्तरावरही याबाबत विशेष प्रयत्न केले जातात। त्यासाठी वाबा यासारख्या संस्था मुलाचं कामही करतात। पूर्वी कुठल्या तरी वेगळ्याच कारणासाठी की नाही, नंतर मग ऑफिस जॉईन करायचं आहे, मग स्तनपान नको, मग बाटलीची सवय लायला पाहिजे म्हणून स्तनपान नको, अशी वेगळी कारणं दिली जायची। पण आता मी अभिमानाने म्हणू शकते की आता जे करिअर करणाऱ्या लेडीज आहेत त्यासुद्धा पहिले 3 महिने मॅटर्निटी लीव्ह घेतात आणि तिला इतर जे प्रॉब्लेम्स पुढच्या आयुष्यात होणार आहेत ते सुद्धा कमी होऊ शकतात। तर आता ही एक खूप चांगली गोष्ट आहे की स्तनपानाविषयी जी जागरूकता आहे ती वाढलेली आहे। भारतात नोकरदार स्त्रियांचं प्रमाण वाढू लागल्यानं स्तनदा मातांसमोर अनेक प्रश्नही असतात। मात्र सरकारी पातळीवरील हिरकणी किंवा अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये मिळणारी लॅक्टेशन लीव्ह यासारख्या विशेष सवलती मिळू लागल्यात। त्यामुळे स्तनपान करणाऱ्या मातांसाठी हे आशादायक चित्र निर्माण झालंय। बऱ्याच कंपनीजमध्ये लॅक्टेशन लीव्ह म्हणून मिळते आणि पेड लीव्ह ही असते आणि ह्याच्यामुळे स्तनपान पहिले 3 महिने तर भरपूर मुलांना मिळतं। ऑलमोस्ट 98% मुलांना हे मिळतं आणि ज्यांना मिळत नाही त्यांना इतर काही कारणं असू शकतात की मदरला अजिबात दूध आलंच नाही, खूप कमी प्रमाणात हे होतं, किंवा तिला काय ब्रेस्ट ॲब्सेस झाला, इतर ब्रेस्टचा काय त्रास झाला आणि म्हणून तिला दूध द्यायला शक्य नाही झालं। आणि लॅक्टेशन कन्सल्टंट्स, पीडियाट्रिशियन्स, गायनॅक सगळे मिळून त्यांचं प्रोत्साहन करत असतात। स्तनपानाबद्दल हल्लीच्या तरुणींमध्ये अनेक गैरसमज आहेत। मात्र तज्ज्ञांकडून त्याबाबत वेळीच मार्गदर्शन घेतल्यानं आई बाळाचं नातं दृढ होण्यासाठी आणखी मदत होईल। लॅक्टोफेरेन्स, इम्युनोग्लोबुलिन्स या गोष्टीमुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती, बाळाचे रिकरंट होणारे जुलाब, श्वसनाचे त्रास इतर खूप कमी होऊ शकतं। दुसरं एक गैरसमज स्तनपानाचं असल्यामुळे की आई अडकून राहील का किंवा तिला बाहेर कुठे जायचं असेल तिची फ्रीडम कमी होईल का, तर असं नाही आहे। सगळीकडे सध्या ब्रेस्ट फीडिंग रूम्स असतात। तुम्ही मॉल्समध्ये गेला, इतर मूव्ही थिएटर्सला गेला किंवा अशी एक सोयी असते की मदर जाऊन थोडं फीडिंग करू शकतात। सगळ्या हॉस्पिटल्समध्ये ही अरेंजमेंट असते। तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ॲटलिस्ट 6 महिन्यापर्यंत पूर्ण ब्रेस्ट फीडिंग आणि नंतर 1.5 वर्षापर्यंत तरी बाळाला स्तनपान द्यावं। बाळाचं स्तनपान हे केवळ एक कर्तव्य म्हणून न पाहता एक सुदृढ पिढी घडवण्यात आपला मोलाचा वाटा आहे, हे नवमातांनी लक्षात घ्यायला हवं। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।